तुम्ही म्हणत असाल की गाडी थांबून रस्त्याच्या मधोमध का थांबलाय, तर माझ्या पुढनं जी गाडी पास होते ना त्या गाडीमध्ये भाई काळ सोनं भरून आले बरं का. आणि ते काळ सोनं इंडोनेशिया देशातून आले बरं का. पण सध्या मी कुठे आहे माहितीये का, तर मी आहे सध्या भारताच्या या कोपऱ्यामध्ये बरं का, जिथं बंगालचा उपसागर चालू होतो आणि इथं कृष्णपट्टणम नावाचा एक पोर्ट आहे, ज्याला आता आपण अदानी काकाचा पोर्ट पण म्हणू शकतो. आणि त्या पोर्टवरती आज माझी एक साईट व्हिजिट होती. तिथे बेसिकली 3 गोष्टी मागवल्या जातात, एक म्हणजे कोळसा, लाईमस्टोन आणि तिसरं म्हणजे युरिया. आता हे तोच युरिया आपण शेतामध्ये वापरतो ना, तो युरिया. आता याची सुरुवात होती या पोर्ट पासून आणि ह्याला घेऊन आलेलं हे चिंच जहाज. बेसिकली युरिया इथं अनलोड करताना इतका खाली पडला होता ना, की माझ्या मते पलूस कडेगाव मतदारसंघ आहे ना पूर्ण भागल बाई, म्हणजे 5 ते 6 हजार टन युरिया खाली पडला होता. आणि इतका युरिया हा वेस्ट होता. पण मोबाईलच्या फ्रेममध्ये सोडा माझ्या डोळ्यामध्ये मावत नव्हतं बाई, इतकं मोठं जहाज होतं इथं. आणि हे जहाज आहे ना, ह्याचा अंदाज लावा की खालचा ट्रकाचा टायर आणि जहाज बघा किती मोठा आहे. सो खतरनाक बाई सिस्टम आहे इथं. म्हणजे अदानी काकाने बाई विशेष हार्ड करून टाकला. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी बघत बघत ना साईट वरती पोहोचलो. आपला काम धंदा चालू केला, 4 गोष्टी चेक केल्या, व्हेरीफाय केल्या, सह्या केल्या आणि दिवसाची हाजरी घेऊन बाई मी निघालो आता दुसऱ्या साईट वरती. सो मी बायो मध्ये उगाच टाकत नाही बाई की एव्हरीडे न्यू एक्सपिरियन्स. सो असे एक्सपिरियन्स जर बघायचे असतील ना तर फॉलो करून टाका. आपण भेटू पुढच्याच व्हिडिओमध्ये बरं का. तोपर्यंत बाय.